बाबांकडून मिळालेलं गिफ्ट म्हणण्यापेक्षा आशीर्वाद तो बाबा गेल्यानंतर मला मिळाला. खूप मोठा आशीर्वाद मिळाला मी म्हणेन. आणि आजही मी तो मानते की बाबा ज्या वर्षी बाबा गेले त्या वर्षीच महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाची ऍड आली. त्या ऍडमध्ये मी ती ऍड बघून मी पार्टिसिपेट केलं आणि 5,000 महाराष्ट्रातून 5,000 विद्यार्थी आले होते. त्यामधून जवळजवळ मला वाटतं 500 नंतर काहीतरी 100 नंतर 60 नंतर 12 आणि 12 मधून 6 मधून 1 इतके टप्पे पार केले गेले ते महाराष्ट्राच्या सुपरस्टार नावाच्या जो झी मराठीवर कार्यक्रम होता त्यात. आणि मला वाटतं प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या बाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता. मी प्रत्येक वेळी बाबांचं स्मरण करून परफॉर्म केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचा सुपरस्टारची विजेती होण्यामध्ये सगळ्यात मोठा हात माझ्या बाबांचा आहे. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नव्हतं ना आमची कोणाशी ओळख ना. तिथे असं म्हणतात ना तुमची ओळख लागते, तुमचा जॅक लावावा लागतो, असं काही नव्हतं. म्हणजे मी खरं सांगते अतिशय निर्मळ शुद्ध स्पर्धा तिथे झाली आणि कुठली ओळख नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर मी ती स्पर्धा जिंकले. पण मी जिंकले म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बाबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं. सो खूप मोठं गिफ्ट आहे माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील असं आहे तो आशीर्वाद बाबा.